नमस्कार मंडळी, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मंडळी, ही अगदी झटपट अशी ही दह्याची चटणी कशी बनवायची ही आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर अगदी छान पराठ्यासोबत किंवा कशासोबतही तुम्ही आता खाऊ शकता। उन्हाळ्यामध्ये भातासोबत देखील तुम्हाला खायलाही छान लागेल आणि अगदी झटपट कमी वेळात ही बनते। त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, उभा छान चिरून घेतलेला आहे आणि तो पुन्हा एकदा असा बारीक असा कट करून घेतलेला आहे। तर एक कांदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे आणि त्या देखील अगदी बारीक अशा मी कट करून घेतलेल्या आहे। तर कांदा आणि हिरवी मिरची फक्त आपल्याला कमी इन्ग्रेडियंटमध्ये अगदी झटपट अशी ही दह्याची चटणी बनवायची आहे। तर आता मी इथे फ्रेश दही घेतले आहे 2 चमचे दही घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण काही सामग्री मसाले घालून घेणार आहोत। तर ह्यामध्येच मी आता धना पावडर घालून घेतलेली आहे। धना पावडर 1 चमचा घातली आहे। त्यानंतर जिरा पावडर 1 चमचा मी घालून घेतलेली आहे। धना पावडर, जिरा पावडर आपण दह्यामध्येच घालून घेतलेले आहे। फ्रेश असं दही घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्येच मी आता 1 चमचा हळद पावडर घातली आहे आणि त्यानंतर लाल तिखट मी घालून घेतलेला आहे। काश्मीरी लाल तिखट 1 चमचा मी घालून घेतलेला आहे आणि नंतर लाल तिखट 1 चमचा मी घालून घेतलेला आहे, नॉर्मल जे असतं ते। आणि आता हे संपूर्ण मी मिक्स करून घेणार आहे। याबरोबरच यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। तर या पद्धतीने मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण मिक्सअप करून घेत आहे। हे संपूर्ण मिक्सअप करून घेत आहे। हे व्यवस्थित असं मी दह्याचं पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता इथे मी फोडणी देणार आहे। तर त्यासाठी मी कढई घेतली आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम करून घेतल्यानंतर यामध्येच आता मी 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत। मोहरी तडतडू द्यायची म्हणजे फोडणी अगदी छान बसते आणि चवीला छान लागतं। तर मोहरी संपूर्ण तडतडल्यानंतर आपण बाकीची फोडणीची तयारी करणार आहोत। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घालून घेणार आहे। थोडीशी कढीपत्त्याची पाने घातले आणि कांदा घातलाय। कांदा अगदी मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर जरा कमी होईल इतकं आपण परतून घेणार आहोत। फार अगदी ब्राऊन होईल इतका नाही परतवायचा, तर अगदी फक्त त्याचा मॉइश्चर कमी होईल इतकंच आपण कांदा परतून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा मी परतून घेते। कांदा थोडासा हलकासा मऊ व्हायला लागला आहे आणि त्याचा कलर थोडासा बदलला आहे। त्याचा मॉइश्चर संपूर्ण कमी होईपर्यंत आपण परतून घेत आहोत। तर या पद्धतीने संपूर्ण कांदा मी परतून घेतला आहे। कांदा परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे काही दही फेटून घेतलं होतं त्यामध्ये मसाला घातला होता तो आपण घालणार आहोत। त्याआधी मी 1 चमचा डाळीचं पीठ मी घालून घेतलेलं आहे। चणा डाळीचं पीठ 1च चमचा घातलं आहे, जास्त घालायचं नाही आहे आणि ते अगदी रोस्टेड आपण ह्या पद्धतीने करून घेणार आहोत, म्हणजे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत। आणि यानंतर यामध्ये आपण जे काही दह्याचं पेस्ट बनवून घेतलं होतं मसाले घालून ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हलकीशी उकळ करून घ्यायची। या पद्धतीने आपली झटपट अशी ही दह्याची चटणी तयार होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर या पद्धतीने दह्याची ही आपल्याला चटणी बनवून घ्यायची। अशा नवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा। धन्यवाद।